तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे मथुरा सिरीजच्या व्लॉग नंबर 2मध्ये. तर सकाळी आवरून वगैरे खाली आलो, गाडी बघितली, गाडी एकदम आपली व्यवस्थित क्लीन केलेली होती. नंतर म्हणलं आजूबाजूचं जरा लोकेशन वगैरे बघावं कसं आहे. छानपैकी पावसाचं मस्त वातावरण झालं होतं. आपण तर इथं थांबलो होतो रात्री देवासला. तर निघालो समोरच्या प्रवासासाठी. मस्त पाऊस सुरू झाला होता. पावसामध्ये प्रवास करायचा मस्त मजा येत होती. तर आपण निघालो होतो मथुरेकडं, पण मथुरेकडं जाताना आपल्याला मध्ये एक पितांबरा पीठ दतियाला दर्शन करायचं होतं. तर MD सरांनी म्हणे की आपण जाता जाता तिथलं दर्शन करू, म्हणून आम्ही निघालो दतियाकडं. समोर दतियाजवळ आपण एंटर केल्यावरती डिझेल भरायचं होतं. तर डिझेल भरायला खाली उतरल्यावरती कळलं इथं 35-36 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. तर आमचे खूप हाल बेकार झाले होते. आलो दतियाला, इथे दर्शन घेतलं. मध्ये मोबाईल अलाउड नसल्या कारणाने मधली शूटिंग जमली नाही, पण तुम्हीसुद्धा दर्शनासाठी इथे नक्की या. थोडंफार दतियाच्या समोर आलो की इथं जेवण करण्यासाठी थांबलो. मस्त देशी स्टाईल ढाब्यामध्ये जेवण केलं, खूप छान होतं. आणि समोर निघालो आम्ही परत मथुरेकडे. आग्र्याजवळ आलो, जरा चहाचा ब्रेक घेतला. संध्याकाळी 8:45च्या आसपास आपण मथुरेला पोचलो होतो. नंतर समोर गोवर्धनजवळ आपण जेवण केलं. इथे पण मस्त देशी स्टाईलच जेवण करू म्हणलं, दुपारच्या जेवणाला खूप आवडलं होतं. तर जेवण करून आपण निघालो आपल्या आश्रमकडं. इथं श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर आयोजित महाराष्ट्रातील सर्व सेवेकरी इथे भागवत पारायणासाठी आले होते. तर आपणही आलो. तर या इथं आपल्याला सर्वप्रथम सर्व सेवेकऱ्यांना नाव नोंदणी करायची होती. त्यामुळे इथं आलो, आपली नाव नोंदणी केली, आपलं प्रवेशपत्र बनवलं आणि रूम मला लवकरात लवकर भेटून गेली. तर रस्त्यावरती बघितलं तर हे सर्व रात्रीचे लोक गोवर्धन परिक्रमासाठी निघले होते. नंतर रूमजवळ आलो, इथे पण परत क्रॉस चेकिंग करून आपली रूम घेतली. तर असा होता आपला आजचा दुसरा दिवस. भेटूया पुढच्या व्हिडिओ.